सगळ्यांचं लोकराज्य टी व्हीमध्ये परत एकदा स्वागत. खरं तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. चंद्रपूरकरांची नेमकी समस्या काय, चंद्रपूरकरांना काय हवं आणि गेल्या अनेक वर्षापासून ब्लॅक गोल्ड अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरला काय मिळालं हे देखील आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. मात्र आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत अनिल फुलझेले आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1चे ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि खरं तर सामाजिक राजकीयदृष्ट्या त्यांचा दांडगा अनुभव आहे. ते स्वतः 3 टर्म म्हणजे 15 वर्ष पालिकेत त्यांनी घालवलीत आणि उपमहापौर देखील पद त्यांनी भूषवलं. खरं तर त्यांचा इतिहास नेमकं काय झालं, इतिहासात त्यांनी कुठला विकास केला आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जेव्हा प्रचारादरम्यान प्रभागामध्ये जात आहेत तेव्हा लोकांच्या भूमिका काय आहेत, लोकांचं काय म्हणतं आहे, हे विशेष मुलाखतीमध्ये आपण जाणून घेऊ. भाऊ नमस्कार, काय सांगाल? लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये देखील जातो आहे. अशा वेळेस आता प्रचाराला वेग वाढतो आहे. आपला परिचय आणि इतिहास नेमका काय आहे? माझं नाव अनिल पांडुरंग फुलझेले आहे. मी सध्या हनुमाननगर तुकुम येथे राहतो. मी जेव्हा सिटीमधून एक निवडणूक लढलो होतो, सिटीमधली निवडणूक लढल्यानंतर मी तिथली निवडणूक हारलो. बाजारवाडला ती निवडणूक होती, ती हारल्यानंतर मी इथे आलो. मला नगरपालिकेला आमच्या पक्षाच्या लोकांनी काप मेंबर म्हणून बनवलं. काप मेंबर म्हणून तुकुमला आलो. तुकुमला आल्यानंतर इथल्या वार्डाचा विकास करण्यासाठी मी फार मागे लागलो. त्या माध्यमातून मी हनुमान मंदिरासमोर एक बगीचा बनवला. काही छोटे मोठे लोकांचे नाल्या वगैरे साफ होत नव्हता. काँग्रेसचा उमेदवार होता इथे. काँग्रेसच्या व्यक्तींनी नाल्यावल्याचे काम न करता आपल्या याच्यामध्ये होते. तरी पण मी कॉप मेंबर असताना बऱ्याच लोक नाल्या, रोड हे भैयांच्या फंडातून, सुधीर भाऊंच्या फंडातून आणि नानाभाऊ श्यामकुळे यांच्या फंडातून मी काम केलं. नंतर मी 2007मध्ये निवडणुकीला उभं झालो. मला लोकांनी निवडून दिलं. मी नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर परत माझ्याकडे पोलीस लाईन आणि तुकुम हा म्हणजे बाजार आपला हनुमाननगर आणि तुकुम हा पट्टा होता. हनुमाननगर तुकुम या पट्ट्यामध्ये मी हंसराज भैया, सुधीर भाऊ यांच्या माध्यमातून बरंचसं काम केलं. रोड झाले, हे झाले, छोटे मोठे रोड बनवले आणि त्यामुळे परत मला उपाध्यक्षाची पद मिळाली. निवडून आल्यानंतर उपाध्यक्ष झालो मी. मनोहर बोनकर अध्यक्ष होता आणि मी उपाध्यक्ष होतो. उपाध्यक्ष झाल्यानंतर मी परत बरेचसे काम या तुकुम भागामध्ये केले. गणेशनगर, हनुमाननगर या पट्ट्यातला बराच विकास केला आहे. त्याच्यानंतर मी सुद्धा डॉक्टर धांडे ते ख्रिश्चन हॉस्पिटल या रोडची मागणी केली. त्यामुळे डॉक्टर धांडेच्या दवाखान्यापाशी जो पट्टी होती, एक झोपडपट्टी होती, ती अतिक्रमणाची झोपडपट्टी ती मी काढली. मी इथल्या रोड प्रगती केली. या प्रगतीमुळे चंद्रपूर शहराचा म्हणजे तुकुम परिसरातला मी फार विकास केला. हा रोड तुम्ही जो पाहताय, डॉक्टर धांडे ते ख्रिश्चन हॉस्पिटल, हा अर्धा किलोमीटर रोड येतो. डॉक्टर धांडेपासून तर ख्रिश्चन हॉस्पिटल रोड हा चंद्रपूर शहरातलं, माझ्या माहितीप्रमाणे चंद्रपूर शहरात असा रोड कुठेच नाही. असा रोड मी बनवला आणि मी या वार्डाची प्रगती केली. दुसरं नक्कीच अनिल भाऊ, मी देखील या प्रभागामध्ये राहिलो आहे. त्याच्यामुळे इथे जे अतिक्रमण होतं त्यामुळे खरं तर व्यावसायिकदृष्ट्या किंवा इथे जाणारा मार्ग अडसरच होता. नक्कीच त्यामुळे इथल्या रहिवासींना त्याचा फायदाच झाला. मुळात अनेक लोक इथे लोकराज्य टी व्ही जेव्हा फिरते आहे तेव्हा नक्कीच सांगतात की पर्यावरणाचा खूप मोठा विषय आहे, प्रदूषणाचा विषय आहे. इथे धुळीचं खूप साम्राज्य आहे. घर बंद करून एक दिवस बाहेर गेलं की डस्ट इथे खूप निर्माण होतं. यासाठी काही उपाययोजना आपण केल्यात का? उपाययोजना आपण झाडं लावले. सुधीर भाऊनी जे वनमंत्री असताना त्यांनी घोषणा केल्यात की वृक्ष लावायचे, त्यावेळी झाडं वगैरे आपण भरपूर लावले. या रोडवरही झाडे लावलेत आणि पूर्ण परिसर वातावरण थोडं आमचा परिसरातलं चांगलंच वातावरण आहे. पण आपल्या MSCBची धूळ वगैरे गाड्या जातात, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढलं आहे. हे आता महाराष्ट्र शासनाच्या पद्धतीने होईल. नक्कीच. मग आपण निवडून आल्यानंतर यासाठी काय करा? बरेचसे काम आहे ना. आता सगळ्यात पहिले ही पाण्याची योजना आपण चालू केली. इथे नळाचं जे डायरेक्ट पाणी येणार होतं, ती नवीन योजना, यासाठी आता आमच्या परिसरामध्ये पाणी भरपूर मिळतं. नाव मात्र अमृत आहे, मात्र अजूनही त्या नळामध्ये एक थेंब नाही असं लोक म्हणतात. काही ठिकाणी ती अडचण आलेली आहे, पण ते त्वरित दुरुस्त करू. कारण की तो पैसा मध्यंतरी काळामध्ये संपला होता. ते आता पैसा भरपूर आलेला आहे, त्यामुळे आता अडचण जाणार नाही आणि येणाऱ्या
10-12 2-3 वर्षामध्ये पूर्ण समस्या हलवून जाईल. नक्कीच भाऊ, आपण ज्या प्रभागामध्ये राहता, खरं तर हा प्रभाग जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यामध्ये जाणारा हा एकमेव मार्ग आहे. म्हणजे इथनं पण सेलिब्रिटीज किंवा खेळाडू इथनं जातात. म्हणजेच चंद्रपुरांचा आरसा हा खरं तर हा प्रभाग आहे. इथनं अनेक लोक देश विदेशामधनं ताडोब्याच्या सफारीसाठी जातात. मग अशा वेळेस तुम्हाला कसं हा प्रभाग बनवायचा आहे किंवा काय तुमची म्हणजे प्रभागात संदर्भाने पुढची म्हणजे विकासात्मक भूमिका काय असणार आहे? कोणताही प्रभाग बनवायचा असेल तर फंडच असतो. फंडाशिवाय होत नाही. नगरपालिकामध्ये असताना फंड फार कमी येत होता. त्या फंडामधून सुद्धा हे आमदार खासदार जे राहतात त्यांच्यापाशी फंड भरपूर येतो. त्यांच्या माध्यमातून ते अशा कार्यकर्त्याला देतात की जे जवळच असतात आणि सगळ्याच नगरसेवकाला ते देऊ शकत नाही. तरी पण काही जे जवळ असतात किंवा ते फंड आणतात त्याच फंडामधून नगरपालिका किंवा महानगरपालिका चालते. आणि इथले बुद्धिजीवी वर्ग किंवा मतदार नागरिक असं म्हणतात की महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा हा प्रभाग आहे की जिथनं टॅक्स दिला जातो. कमर्शियल आहे, इथे अनेक सुविधा आहेत, इथनं टॅक्स पण जातो, पण त्या टॅक्सचा उपयोग पाहिजे त्या प्रमाणात इथे होत नाही का, असा देखील आरोप केला जातो. आहेत ना, पण जे पक्षाचा कोणता माणूस उभा राहतो ते त्याच्यावरून ते अवलंबून असते. आता एखादा पक्षाचा माणूस समजा दुसऱ्या पक्षाचा आला, त्यांनी त्या नगरपालिकेमध्ये बरोबर वारंवार ते कागदपत्र लावून कागद देऊन त्या वार्डातल्या लोकांना पाठपुरावा करावा लागतो. तो पाठपुरावा जर झाला नसेल तर होत नाही. आता एखाद्याने समजा आपल्याला या कामाचं पत्र दिलं, त्या कामाचं पत्र दिल्यानंतरही त्यांनी त्या आयुक्ताकडे, इंजिनियरकडे जे काही अधिकारी असतात त्यांच्यासोबत बरोबर वागणूक करून ते आपलं काम काढून घ्यायला लागतं. नक्कीच भाऊ, आपला हा अनुभव पुढील या प्रभागाच्या विकासाला कारणीभूत ठरेल ना. आम्ही कामं केली आहे. बिना कामवाले लोक नाही. आम्ही भारतीय जनता पक्षावाले इकडून तिकडून फंड आणतात. आम्ही तर काँग्रेसवाल्याकडून सुद्धा फंड टाकत आमच्यावरती. जवरुद्दीन जवेरी निवडून आणले तर आम्ही 2-3 बोरिंगा त्यांच्यापासून घेतल्यात. भलेही ते काँग्रेसचे होते. नक्कीच हा आपला स्वभाव आणि आपलं नातं असल्यामुळे नक्कीच होतच असेल, यात काही दुमत नाही. मात्र ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये वादविवाद आणि प्रत्यक्ष टोलाटोली सुरू आहे, अशामध्ये तिकिटाचा घमासान असेल किंवा एकंदरीत लोकांमध्ये जी चर्चा सुरू आहे, मग ती टपरी असेल, चाय टपरी असेल किंवा सलूनसारख्या ठिकाणी देखील अनेक व्यूहरचना चर्चेच्या माध्यमातून पुढे येत आहे. अशामध्ये काय वाटतं, म्हणजे याचं नुकसान भारतीय जनता पक्षाला? नाही, हे थोडं 2-4 दिवसासाठी असते, पण ते सगळे एकत्र येतात आणि जेव्हा मोठी निवडणूक येते ते सगळे एका खोलीत बसून ते गप्पा गोष्टी करतात आणि त्यांच्या कामाला वेदना येते. नक्कीच शेवट या विशेष मुलाखतीमध्ये जाताना भाऊ, आपण निवडून आलात तर कुठल्या प्राथमिकतेने या प्रभागाचा किंवा महानगरपालिकेचा कुठला विकास सुरुवातीपासनं त्याला रेटा घेऊन किंवा त्याचा पाठपुरावा करून प्राथमिकता कुठल्या गोष्टींना आपण द्याल? लोकांना काय लागते, नाली साफ करणे, लाईट लावणे आणि पाण्याची योजना करणे, बाकी ही लोकांचे सार्वजनिक काम आहे. त्या सार्वजनिकसाठी लोक लढत असतात प्रत्येक नगरसेवक. विशेष म्हणजे काय की गेल्या म्हणजे काही वर्षांपासनं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्याच्या अशा विविध योजना आहेत, त्या योजनासाठी KYC असेल, काही प्रमाणपत्र असेल, ते महानगरपालिकेकडनं पाहिजे त्या वेळात उपलब्ध होत नाही, असं देखील लोकांचं म्हणणं आहे. होतात, उपलब्ध, पण एवढंच काय, समजा तुम्ही आज फॉर्म भरला, तुम्ही आत्ताच्या आता मागाल तर जमणार नाही. 1-2 दिवसाची मुदत मागतात. कधी त्या आपली जी यंत्रणा असते ती यंत्रणा बंद पडून जाते काम करणारी. त्या यंत्रणा बंद पडल्यामुळे त्या मिळत नाही. कधी मशीना बंद होऊन जातात. आपल्या कधी मशीन खराब होऊन जाते. त्याच्यामुळे होतात असं. कधी बँकेमध्ये सुद्धा मी पाहिलं नाही. आता त्याची एका बँकेमध्ये गेलो होतो, त्यांच्या मशीना खराब झाल्या, त्यामुळे त्याने मला 2 घंटे दिले. 2 घंट्यानंतर यामुळे आता मशीन मी दुरुस्त करतो म्हणून. असे चालतात जीवनामध्ये, असं होतच आहे, घडामोडी घडतात. नक्कीच आता निवडणुकीचा खरं तर वेग वाढला आहे, आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. अशात अनिल फुलझेले म्हणून आपल्यासोबत, कारण प्रत्येक प्रभागामध्ये 4 नगरसेवकासाठी ती उमेदवारी आहे, मग आता आपल्यासोबत कोण आहेत आणि शेवट नागरिकांना काय आपण आव्हान करणार आहात? माझ्यासोबत एक बेलेताई आहे, तुमचे सुप्रसिद्ध नगरसेवक आहे कासम कोटवारजी, आणि फुलसांगेताई आहे. 4ही नगरसेवकांना लोकांनी विजय करावं असं मी लोकांना सुद्धा सांगतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार जर समजा आपल्या चंद्रपुरात आली, कारण महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये आमची सरकार आहे, त्याच्यामुळे विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही. आमचे नरेंद्र मोदीपासून तर आपले फडणवीसपर्यंत आमचे मंत्री आहेत,
मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, यांच्या हाताला हात लावण्यासाठी महानगरपालिका निवडून द्यावं अशी लोकांना विनंती करतो. नक्कीच आपण बघितलं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर देताना, कारण हा खरं तर राजकारणाचा अनुभव आहे आणि आपण बघितलं की इथल्या विकासाच्या अनेक मुद्द्यांना ते हात घालत. नागरिकांनी देखील कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा याचं देखील उदाहरण त्यांनी आपल्या बँकेमध्ये होण्याच्या कामावरून त्यांनी नक्कीच सांगितलं. खरं तर लोकराज्य TV न्यूज आपल्यापर्यंत पोचते आहे. दांडगा अनुभव राजकारणाचा आहे, त्यामुळे नक्कीच नागरिकांशी जनसंपर्क असेल, कारण गेल्या 4-5 वर्षांमध्ये सत्ता नसल्याने कदाचित नाड नगरसेवक आणि जनतेशी तुटलीही असेल. कोरोना होता मधात आणि 7 वर्षापासून निवडणुका नाही झाल्या. आमचा काळ लागल्यानंतर सुद्धा कोरोना वगैरे निवडणुका न होणे याच्यामध्ये 5 वर्षाचा फरक पडला. त्याच्यामुळे ते होतं. नक्कीच कोरोना आणि भयावह परिस्थिती त्या काळात होती आणि त्यानंतर देखील नागरिकांशी संवाद किंवा नागरिकांशी जे नातं होतं ते मात्र कायम टिकून असल्याचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असेल. नक्कीच आपण भेटत राहणार आहोत. या विशेष मुलाखतीमध्ये इथलं आरोग्य असेल, इथलं शिक्षण असेल, इथलं पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, पर्यावरणाचं देखील काम असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विकासात्मक गोष्टी आहेत त्या करण्याची आशा अनिल फुलझेले यांनी आपल्यापुढे नक्कीच ठेवलेले आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत. आपण या संपूर्ण प्रचारादरम्यान लोकराज्य TV आपल्या परिसरात, आपल्या प्रभागात राहणार आहे. तेव्हा कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.